सर्वांचे मार्गदर्शक शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व युवक मित्र पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या जिल्हा परिषद शाळा द्याने या ठिकाणी जो काही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला 43 इंची LED TV, वायफाय आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे। मित्रांनो, आत्ताच माझ्या अगोदर सर या ठिकाणी मनोगत व्यक्त करत होते। सरांनी या शाळेबद्दल माहिती देत असताना 350 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असल्याचं सांगितलं आणि खरोखरच सर या ठिकाणी 350 विद्यार्थी शिकणं ही देखील एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। त्याचं कारण म्हणजे आजकाल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल म्हणजे पालकांचा कल हा इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये वाढलेला आहे आणि असं असताना देखील आपल्या शाळेमध्ये 350 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि या 350 विद्यार्थ्यांना अधिक चांगलं शिक्षण मिळावं, त्यांची गुणवत्ता वाढावी, शालेय प्रगती व्हावी या प्रामाणिक उद्देशाने आणि या प्रामाणिक भावनेने आमचे मित्र विकी पाटील, कुणाल जाधव, पवन पाटील, लतिकेश सोनवणे, सागर सूर्यवंशी, अतुल जमदाडे या आमच्या मित्रपरिवाराने मिळून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। आपण बघितलं असेल की शिवसेनेचं एक ब्रीद आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्या धर्तीवर खऱ्या अर्थाने आमच्या युवकांनी आज ते काम करून दाखवलेलं आहे। समाजकारण करत असताना पदरमोड करावी लागते आणि सर मी तर म्हणतो की राजकारण करत असताना 3 गोष्टी आवश्यक पाहिजे, आवड, निवड, सवड आणि त्याचबरोबर थोडीशी पदरमोड। या गोष्टी ज्याच्या अंगी असतील तो समाजकारण करू शकतो आणि माझ्या मित्रांनी ती पदरमोड केलेली आहे आणि मित्रांना माझं सांगणं आहे की आपण जे उपक्रम प्रामाणिक भावनेने केला, नक्कीच या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि आपण जो काही खर्च आपल्या खिशातून केला, लक्ष्मी माता तो खर्च लवकरात लवकर दुप्पट, चौपट, 5 पटीने आपल्या खिशामध्ये देईल, ही सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। बराच वेळ झालेला आहे, आपल्याला सत्कार देखील करायचे आहेत। आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी आपलं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन। आज दिनांक 7 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान आविष्कार भाऊ भुसे मित्रपरिवाराकडून द्याने जिल्हा परिषद शाळेमध्ये एक उपक्रम राबवण्यात आला। साहेबांच्या आजवरच्या कार्यामध्ये कुठलाही वाढदिवस साहेबांनी धूमधामने किंवा कुठलाही बडेजावपणा करत साजरा केला नाही आणि
साहेबांची कायम एक भावना आणि समस्त कार्यकर्त्यांना युवकांना शिकवण आहे की आपण समाजात वावरत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना जोपासावी. ह्या भावनेकडनं प्रेरणा घेऊन आम्ही सर्व आविष्कार भाऊ भुसे मित्र परिवारांनी द्याणे जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शाळा उपक्रमासाठी एक 43 इंची LED स्क्रीन, वायफाय कनेक्शन व लहान मुलांसाठी टिफिन बॉक्स उपलब्ध करून दिले. त्या प्रसंगी कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक व सर्व मान्यवर उपस्थित होते. तसेच हा उपक्रम राबवत असताना शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मग ते मुख्याध्यापक सूर्यवंशी सर असतील, मगरे सर असतील, जाधव सर असतील, अजून वाघ सर असतील आणि त्यानंतर ठाकरे मॅडम असतील, ह्या सरांचं फार मोलाचं सहकार्य लाभलं आम्हाला. आणि ह्या शाळेत आल्यानंतर असं जाणवलं की या शाळेत 40 मुलं असे शिकणारे की ते एकल पालक आहे आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीतनं येणाऱ्या मुलांना ह्या सर्व शिक्षक वृंदांनी जे शिक्षण दिलं आहे त्यामधून त्यांची जी मेहनत आहे ती दिसती. आणि या शिक्षकांच्या हातून माननीय भुसे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अशी प्रार्थना करतो की असेच विद्यार्थी घडत राहो आणि त्या विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी पुढे कार्य करून समाजाला त्यांचा शिक्षणाचा त्यांचा उपयोग व्हावा अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला तुम्हाला भेटून फार आनंद झाला. आपली द्याण्याची ही मराठी स्कूल आहे ना, मराठी स्कूलला आल्यानंतर सुद्धा असं वाटतंय की मी एखाद्या चांगल्या इंग्लिश मिडियम स्कूलला आलेल्याचा असं तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आता सर्वीकडे तुम्ही घरी मोबाईल खेळता का? अरे वा, नक्की का? मोबाईल खेळायचं तर कुठे खेळायचा? ग्राउंडवर खेळायचं. आलं लक्षात? मैदानी खेळ खेळायचं, मोबाईल खेळायचा. आता तुम्हाला या आपल्या द्याण्याच्या शाळेला डिजिटल स्कूल विकी पाटील, स्टँडी, कुणाल, सर्व पवन भाऊ यांनी सर्व मित्र परिवाराने तुम्हाला एक चांगली अशी मस्त डिजिटल स्क्रीन, टीव्ही, वायफाय, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन शाळेचा अभ्यास तुम्हाला इथे करता येईल. ऑनलाईन वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शाळेत शिकवता येईल. मी सर्व शिक्षकांचं अभिनंदन करतो. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग करत आहात. त्याचबरोबर इथून पुढे आपल्या जाण्याच्या शाळेला आता कुठली आणखी एखादी गोष्ट लागली तर तुम्ही आम्हाला हक्काने सांगा. ती सुद्धा आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून या जाण्याच्या सर्व छोट्या मित्र परिवाराला आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता तुमचा सर्वांचा जास्तीचा वेळ न घेता तुम्ही आता तुमचा उद्या काय आहे? आणि रविवारी काय आणखी? अरे उद्या काय आहे? रंगपंचमी. त्याच्यामुळे तुम्ही आता अभ्यास करा. शाळा सुटली की रंगपंचमीचा आनंद घ्या. मी तुमचा जास्तचा वेळ न घेता तुम्ही इथे सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मी त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि यांना लवकरात लवकर